झी 24 तास एक पाऊल पुढे। मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा भा तू घाल पोटी। अशा या बाप्पाला आज आपण विसर्जन करणार आहोत त्याचं। मुंबईतल्या दादर चौपाटीवर सुद्धा जल्लोष आहे। घरगुती गणपतींचं विसर्जन जे आहे ते मुंबईकरांनी त्यासाठी मोठी गर्दी दादर चौपाटीवर केलेली दिसते। बाप्पाच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्ष शांततेचं, महागाई न वाढणारं जावो अशी प्रार्थना मुंबईकरांनी केलेली आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित चव्हाण यांनी। मुंबईमधल्या दादर चौपाटीवरती आता आपण आहोत। लाखो गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला साश्रूपूर्ण नयनाने निरोप देण्यासाठी चौपाटीवरती इथे गर्दी करतात। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतात, हा लाखो लोकांचा जनसागर आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी आज इथे आलेला आहे। मागचे 10 दिवस भाविक भक्तांनी अत्यंत मनोभावे आपल्या गणरायाची आराधना केली आणि विशेष म्हणजे सर्वसामान्य माणूस आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून तणावमुक्त झाला होता। मागचे 10 दिवस महागाई, भ्रष्टाचार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीती, या तिघही भकारांना तिलांजली देत सर्वसामान्य माणसानं मागचे 10 दिवस गणरायाच्या आगमनानं आनंदित होत अत्यंत उत्साहात हा सगळा उत्सव साजरा केला। मात्र आता आज गणराया आपल्या गावाला निघालेत, गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशीच प्रत्येक भाविक भक्ताची सध्या मनस्थिती आहे। आणि आपल्या सगळ्यांची विनंती मान्य करत पुढच्या वर्षी 9 सप्टेंबरला बाप्पा पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे, पुन्हा आपल्या पाहुणचाराला येणार आहे। पण तोपर्यंतचा काळ हा शांततेचा असावा, भयमुक्त असावा, महागाई न वाढणारा असावा, अशीच प्रत्येक गणेश भक्ताची इच्छा आहे आणि आपण बाप्पाला तशी प्रार्थनाही करूयात। व्हिडिओ जर्नलिस्ट फवाद दळवीसह झी 24 ताससाठी अजित चव्हाण, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।